तर आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आज येणार होते माझे मम्मी, भाऊ, वहिनी आणि आपला छोटासा योग. तर त्यासाठी माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली होती. आज माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती, तरी पण एक वेगळाच उत्साह संचारला होता अंगामध्ये, कारण आपली माणसं येणार आहेत त्याचं सुख काही वेगळंच असतं. त्यानंतर मी तर स्वयंपाकाच्या तयारीला लागले. सगळ्यात आधी पावट्याची भाजी बनवून घेतली, त्यानंतर आलू मटरची भाजी बनवली ग्रेव्हीमध्ये आणि वरण बनवलं. भजीसाठी पीठ वगैरे भिजवून ठेवलं. भजी आणि चपाती म्हटलं आल्यानंतर गरमागरम करता येईल. बाकी सगळी तयारी मी आधीच करून ठेवली आणि मम्मीने सांगितलेलं होतं की आज नीलला स्कूलला पाठवू नको, कारण त्याच्यावरती यांचा भलताच जीव आहे, म्हणून त्याला स्कूलला सुट्टी केलेली होती. त्यानंतर येता येता हे गेलेले होते मंदिरामध्ये चिंचणीला. तिथून येताना बघा काय काय खेळणी घेऊन आलेत. अन्वीसाठी हे पोळपट लाटणं घेऊन आलेत, कारण सारखी अन्वीला चपाती बनवायची असते आम्ही बनवताना. ताईंसाठी आणि माझ्यासाठी या बांगड्या आणलेल्या होत्या. अन्वीला आणि सोबत कृष्णाला देखील या बांगड्या आणलेल्या होत्या आणि अन्वीला आल्याला घातल्या. आवडीने तिने घालून देखील घेतल्या, पण पुढच्या 5 मिनटात तिने सगळं काढून घेतलं, कारण तिला हातामध्ये जड जड काही घालायचंच नसतं. त्यानंतर मस्त सगळ्यांना जेवायला ताटं केली. असा काही मेन्यू बनवलेला होता आज. त्यानंतर थोडा वेळ बसलो, गप्पा मारलो आणि लगेच नको तो क्षण आला, म्हणजे ह्यांना लगेच जावं लागतं. तर 2 तास बसले, गप्पा वगैरे मारल्या आणि योग झोपलेला होता बिचारा. झोपेतच त्याचा टाळू भरला, कारण लहान मूल जेव्हा आपल्या घरी पहिल्यांदा येतं तेव्हा त्याचा टाळू भरायचा असतो, म्हणजे डोक्यावरती तेल घालायचं असतं. तो मस्तपैकी आम्ही घालून घेतला आणि अन्वी आणि नील पाठी लागलेले होते त्यांच्यासोबत जाण्यासाठी. नील आता थोडंसं समजतंय, त्यामुळे तो काही जास्त हट्टीपणा करत नव्हता, पण अन्वी गाडीतच जाऊन बसलेली होती आणि येतच नव्हती. कसं बसं तिला जबरदस्ती आम्ही गाडीतून उतरवून घेतलं, ते पण मामाने एक राऊंड मारून आणल्यानंतरच. तर चला, असा होता आपला आजचा छोटासा मिनी व्लॉग. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.